आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी। एका स्त्री जातीच्या नवजात अभ्रकाला इमारतीतून फेकून दिल्याची संतापजनक घटना अंबरनाथमध्ये घडली आहे। यात या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून यानंतर पोलिसांनी बाळाची आई आणि आजीला ताब्यात घेतले। अंबरनाथ पश्चिमेच्या शंकर हाइट्स फेज 2 येथील डी विंग मध्ये ही घटना घडली। या इमारतीत एक ही महिला तिच्या आईसह वास्तव्याला होती। रात्रीच्या सुमारास तिने घरातच स्त्री जातीच्या बाळाला जन्म दिला आणि त्यानंतर बाथरूम मधून इमारतीच्या डंकमध्ये तिला फेकून दिलं। सकाळच्या सुमारास ही बाब स्थानिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी स्थानिक माजी नगरसेवक उमेश पाटील यांना याबाबतची माहिती दिली। यानंतर उमेश पाटील यांनी तिथे धाव घेत पोलिसांना पाचारण केलं। अंबरनाथ शहरात घडलेली ही घटना संतापजनक आणि लाजिरवाणी असल्याची प्रतिक्रिया यानंतर स्थानिक माजी नगरसेवक उमेश पाटील यांनी दिली। शंकर हाइट्स फेज 2 या परिसरामध्ये एक दुःखद घटना झालेली आहे। एक अभर्ग बाळ जो जन्मला रात्री असेल, मला नक्की ठाऊक नाही, पण ही सकाळी घटना इथं सोसायटीच्या परिसरातील लोकांना कळली। तसंच त्यांनी मला सूचित केलं आणि मी तुरंत पोलिसांना इन्फॉर्म केलं आणि इथं आल्यानंतर एक लहान बाळ जो पूर्ण म्हणजे रात्रीच जन्मलेला असेल असं वाटतंय आणि त्याचं वरतून तिला फेकण्यात आली आहे की हाणून ठेवली आहे, पण ती मृत्युमुखी पावलेली आहे। ही खूप दुःखद घटना आहे आणि एकदम लाजिरवाणी घटना आहे की अशा प्रकारच्या घटना आज देखील महाराष्ट्रामध्ये आपल्या अंबरनाथ परिसरामध्ये होत आहेत। बाळ हा स्त्री जातीचा आहे आणि कशा पद्धतीने ही घटना घडलेली आहे आता पोलीस त्याचा तपास करत आहेत आणि महिलाला त्यांनी पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे। या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नवजात बाळाचा मृतदेह ताब्यात घेऊन शासकीय रुग्णालयात पाठवला। तर या बाळाची आई आणि आजी या दोघींनाही पोलिसांनी ताब्यात घेतले। संबंधित महिला ही अविवाहित असून लग्नापूर्वी जन्माला आलेलं हे बाळ नको असल्यानं त्याला फेकून दिल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त होत आहे। ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज अंबरनाथ। साठी व जाहिरातीसाठी एबीडी न्यूज मराठीला संपर्क साधा। संपादक रेश्माताई दुधाने 9765529008 आणि 9370508280।